श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तिन्ही सांजेला आपल्याला ज्या काही चुका आहेत त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तुम्हीसुद्धा ह्या चुका करता का? नक्की बघून घ्या ह्या व्हिडिओमध्ये की आपण तिन्ही सांजेला या 5 चुका ज्या आहेत त्या नाही केल्या पाहिजे. या 5 चुका जर आपण केल्या तर आपल्या घरी आलेली लक्ष्मी जी आहे ती परतवून आपण लावू शकतो. त्यामुळे आपली जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरात कायम राहावी यासाठी या चुका तुम्ही नक्की टाळण्याचा प्रयत्न करा. त्या चुका कोणत्या तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये दिवसाचा संध्याकाळचा काळ किंवा गोधुलीचा वेळ म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वीचा आणि नंतरचा थोडा वेळ अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. हा काळ पूजा, ध्यान आणि शांततेसाठी समर्पित असतो. याच वेळेत नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी होतात अशी आपली मान्यता आहे. म्हणून ज्योतिषीय नियमांनुसार या विशिष्ट वेळेत काही दैनंदिन कामे करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात दरिद्री, कलह आणि नकारात्मकता जी आहे ती वाढू शकते. तर पुढील ही जी काही 5 कामे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला त्या अवश्य टाळायचे आहे. ते कोणते आहे तर आपण बघूया. घरामध्ये झाडू मारणे. स्वच्छता करणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचीसुद्धा एक ठराविक वेळ आहे. तर ती कोणती? संध्याकाळच्या वेळेत किंवा सूर्यास्तानंतर कधीही घरात झाडू आपल्याला मारायचा नाही आहे किंवा कचरा जो आहे तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेस फेकायचा नाही आहे. कारण यामागची मान्यता अशी आहे की संध्याकाळी घरात लक्ष्मी प्रवेश करते. आपण तुळशीजवळ दिवा लावतो तो यासाठीच लावतो की तुळशीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. तर त्यावेळेस आपल्याला झाडू मारायचा नाही आहे किंवा घरातला जो काही कचरा आहे तो घराच्या बाहेर आपल्याला फेकायचा नाही आहे. असं केल्यामुळे आपली घरातली जी आहे धनसमृद्धी ती जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होत असते. संध्याकाळी अजून दुसरा उपाय आहे तो बघू आपण की तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी देणे. संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाला चुकूनही स्पर्श करू नये. पाने तर अजिबात तोडू नये. पाणीसुद्धा तुम्ही संध्याकाळी देऊ नका, कारण तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. संध्याकाळच्या वेळी तुळस विश्रांती घेत असते. तुळस काय संध्याकाळी सगळेच झाडे विश्रांती घेत असतात. यावेळेस तिला स्पर्श करणे किंवा पाणी देणे हे तिचा अपमान मानला जातो. त्यामुळे धन आणि शांतीचा नाश होतो. याउलट मंदपणे तेवणारा दिवा लावणे शुभ मानले जाते. तिसरी गोष्ट आहे कोणाकडूनही पैसे घेणे किंवा देणे. कर्जाचे व्यवहार. गोधुलीच्या वेळेस पैशांचे मोठे व्यवहार, कर्ज घेणे किंवा कर्ज परत करणे पूर्णपणे टाळावे. यावेळेस पैशांचे व्यवहार केल्यास ते व्यवहार अशुभ ठरतात. कर्ज घेतले असल्यास ते फेडणे कठीण होते आणि दिलेले पैसे परत लवकर आपल्याला भेटत नसतात. आपल्याला यामुळे आर्थिक चणचण जी आहे ती निर्माण होत असते. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे पांढरी वस्तू बाहेर देणे. पांढरी वस्तू कोणती असू शकते? दही असो, दूध असो, मीठ असो, या वस्तू आपल्याला बाहेर द्यायच्या नाही आहे. सूर्य मावळल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी दही, दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ दान किंवा त्याचा व्यवहार करू नये. कारण दूध आणि दही यांचा संबंध चंद्राशी आणि लक्ष्मीशी मानला जातो. संध्याकाळी या वस्तू दुसऱ्याला दिल्यास घरातून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य बाहेर जाते. त्यामुळे ह्या चुका तुम्ही टाळा. केस विंचरणे किंवा नख कापणे. संध्याकाळच्या वेळी केस विंचरणे, नख कापणे किंवा दाढी करणे यासारखी सौंदर्य आणि स्वच्छता संबंधित कामे करू नये. कारण या कृतीमुळे शरीरातून आपली जी ऊर्जा असते ती बाहेर फेकली जाते. धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी अशी कामे करणे नकारात्मकता वाढवणे आणि लक्ष्मीला रुष्ट करणे आहे. मग संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे? संध्याकाळचा काळ हा देवपूजा, ध्यान, आरती किंवा तुळशीजवळ दिवा लावणे यांना अत्यंत शुभ मानले आहे. यावेळेस घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण केल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर असे हे छोटेसे 5 जी काही कारणे आहेत ती तुम्हाला सांगितली आहे, जेणेकरून आपल्याला हे ज्या काही चुका आहे आपल्या 5 चुका ह्या तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.